Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. संपवण्याचा प्रयत्न चाललाय याच्यामध्ये काही वादच नाही. निश्चित दुरी आडनामा पवार आणि ठाकरे, पण तो संपणार नाही. त्यामुळे अर्थातच त्या दोघांच्या बद्दल जे प्रेमाचे शब्द राजजींनी काढले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. की आदरणीय पवारसाहेब आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रिय वंदनीय बाळासाहेब ठाकरे या दोघांनी शून्यातून विश्व उभं केलं. दोन आडनावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीमध्ये या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय याच्यामध्ये काही वादच नाही. निश्चित दुरी आडनामा पवार आणि ठाकरे, पण तो संपणार नाही. हेही लिहून द्यायला तयार आहे मी. तो संपणार नाही. पण आडनाव ब्रँड नेम आहे की ना, म्हणजे राज ठाकरे किंवा असं ब्रँड नेम आपण पकडलं पाहिजे. द्या. हे बघा, प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या मध्ये आमचे आजोबा, पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावरती म्हटलं तर प्रभुंकर ठाकरे, त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे, त्याच्याबरोबरीने जर समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात तर माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे, त्याच्यानंतर माझा आहे, मी एक येतो, उद्धव एक येतो. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलचं येतातच, पण शेवटी सरनेम असतंच, आडनाव असतंच. आणि ती गोष्ट मला असं वाटतं की ती आडनाव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरंच हे राजजींचं मोठेपणा आहे आणि मी त्यांचे आभारी मानते. कारण का खरं आहे की आदरणीय पवारसाहेब आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रिय वंदनीय बाळासाहेब ठाकरे या दोघांनी शून्यातून विश्व उभं केलं. आणि सगळ्या देशामध्ये ह्या दोन्ही नेत्यांची एक मोठी ओळख गेल्या 6 दशकाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आहेत. त्यामुळे अर्थातच त्या दोघांच्या बद्दल जे प्रेमाचे शब्द राजजींनी काढले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि ह्या गोष्टी होत राहतात. पण हे दोघंही म्हणजे बाळासाहेब हयात होते तेव्हाही एक लढवय्या नेता म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जायचं. आजही त्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला मनातून आदर, सन्मान आणि प्रेमच आहे. आणि आदरणीय पवारसाहेब यांचं 6 दशकाचं सगळं जे करिअर राहिलेलं आहे ते एक लढवय्या म्हणूनच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या शेतकरी, कष्टकरी जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे त्याचा आवाज म्हणून 6 दशकं आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लोकांनीही त्यांना प्रचंड प्रेम आणि साथ दिलेली आहे. त्याबद्दल मी त्या मायबाप जनतेचे अतिशय विनम्रपणे आभार मानते.